जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मानसिक क्षमता चाचणी 40 पैकी 40 गुण देणारा घटक आहे. तर 40 गुण कसे घ्यावेत, 40 प्रश्न सोडवण्यासाठी किती वेळ देणं गरजेचं आहे आणि सर्व प्रश्न प्रकार कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात समजून घेऊयात या व्हिडिओमध्ये लगेच. विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय मार्गदर्शिका या भागामध्ये आपण मानसिक क्षमता चाचणी यामधील घटक वाईज कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि कोणते प्रश्नाचे प्रकार परीक्षेमध्ये येऊ शकतात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर मार्गदर्शिका जवाहर नवोदय विद्यालय जर आपल्याकडे असेल तर आपणास नक्कीच याचा फायदा होणार आहे. ज्या विद्यार्थ्याकडे मार्गदर्शिका नाही त्यांच्यासाठी आपण प्रश्नांचे प्रकार पाहणार आहोत. त्यामध्ये आज आपण मानसिक क्षमता चाचणी याबद्दलची माहिती घेणार आहोत. तर पहा, मानसिक क्षमता चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न असतात. त्यामध्ये समान आकृती ओळखा, वेगळी आकृती ओळखा, समान आकृती ओळखा, आकृती पूर्ण करा, आकृत्यांची मालिका म्हणजे पुढील आकृती कोणती असेल, आकृती सहसंबंध, भौमितिक आकृत्या पूर्ण करणे, आरशातील प्रतिबिंब, आकृतीची घडी व काप, तुकडे जोडून योग्य आकृती बनवणे आणि आकृतीत लपलेला भाग, असे एकूण 10 प्रश्न परीक्षेमध्ये येतात. आणि या 10 प्रश्नामध्ये प्रत्येक प्रश्नाला 4 गुण आहे. म्हणजे मानसिक क्षमता चाचणी एकूण 40 गुणासाठी विचारली जाते. या ठिकाणी आपण जर घटकांचं विश्लेषण पाहिलं तर मानसिक क्षमता चाचणी एकूण प्रश्नसंख्या 40 आणि गुण आहेत 50. अंकगणित एकूण प्रश्नसंख्या 20, गुण आहेत 25. भाषा 20 प्रश्न, गुण 25. या पद्धतीनं 80 प्रश्न आणि 100 गुण हे नवोदय प्रवेश परीक्षेचं स्वरूप आहे. यामध्ये प्रत्येक प्रश्नास 1.25 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 1.25 गुण. एकूण 80 प्रश्न असून वेळ 2 तास म्हणजेच 120 मिनिट आहेत. 120 मिनिटामध्ये आपल्याला 80 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्नास सरासरी 1.5 मिनिट वेळ मिळतो. म्हणजे पहा, आपल्याकडे वेळ आहे 1.5 मिनिटामध्ये आपल्याला प्रश्न सोडवायचे, परंतु गणिताला आपल्याला जास्त वेळ लागतो. त्यामुळे मानसिक क्षमतेचे प्रश्न आपण 1 मिनिटापेक्षा कमी वेळेमध्ये सोडवल्यास त्याचा वेळ आपल्याला गणितासाठी वापरता येतो. त्याचबरोबर मराठी म्हणजे भाषा, उतारे वाचायला पण आपला वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला मानसिक क्षमतेमध्ये जेवढा कमी वेळ होईल, म्हणजे प्रत्येक प्रश्न जर तुम्ही अर्ध्या मिनिटामध्ये सोडवलात तर अगदी 20 मिनिटामध्ये तुमची मानसिक क्षमता पूर्ण होऊ शकते. आणि जो राहिलेला 100 मिनिटाचा वेळ आहे तो गणित आणि भाषेसाठी तुम्ही देऊ शकतात. म्हणजे नियमित सराव केल्यास सर्व प्रश्न अगदी सहज सोडवता येतात. त्याचंच उदाहरण आपण पाहणार आहोत. तर पहा, मानसिक क्षमता चाचणीसाठी एकूण 40 प्रश्न आहेत आणि हे 40 प्रश्न तुम्हाला फक्त प्रत्येक प्रश्न 30 सेकंदात सोडवायचे, म्हणजेच अर्ध्या मिनिटामध्ये. म्हणजे 25 मिनिटामध्ये हा मानसिक क्षमतेचा भाग आपला संपणं गरजेचं आहे. खूप झालं तर आणखी एक 10 मिनिट आपण एक्स्ट्रा घेतले तर वेळेचं नियोजन लक्षात घ्या की आपले 30 मिनिटामध्ये मानसिक क्षमतेचे 40 प्रश्न सोडवता आले पाहिजेत. तरच आपण संपूर्ण पेपर कव्हर करू शकतो किंवा गणिताला आकडेमोड करण्यासाठी वगैरे जास्त वेळ आपणास देता येतो. तर हे नियोजन लक्षात ठेवा. 30 मिनिटामध्ये तुमचे 40 प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजेत, तरच आपण गणितासाठी वेळ देऊ शकतो. गणिताचा विचार केला, अंकगणिताला एकूण 20 प्रश्न आहेत. तर या 20 प्रश्नाला सरासरी 2 मिनिटामध्ये जरी एक प्रश्न सोडवला तर 40 मिनिट होतात. म्हणजेच गणितासाठी, मानसिक क्षमतेसाठी 30 मिनिट, गणितासाठी 40 मिनिट आपल्याला वेळ देता येतो किंवा 50 मिनिट मॅक्झिमम. आणि आता राहिले आपल्याकडे 50 मिनिट. राहिलेल्या 50 मिनिटामध्ये भाषा विषयाची जी उतारे आहेत या उतार्याला किमान आपल्याला अर्धा तास वेळ देणं गरजेचं आहे. आणि भाषा विषयाला 30 ते 40 मिनिट जर दिले तर आपला पेपर अगदी 100 मिनिटांमध्ये संपतो आणि आपल्याला 20 मिनिट आणखी म्हणजे जे काही प्रश्न तुम्हाला सुटले नाहीत
गणिताचे जे प्रश्न तुम्ही सोडवायचे ठेवलेत पाठीमागं नंतर सोडवण्यासाठी, या 20 मिनिटांमध्ये तुम्ही प्रत्येक प्रश्न सोडवू शकतात आणि या पद्धतीने जर नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क आणि वेळ सुद्धा पुरू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक घटक आपण पाहणार आहोत, तो म्हणजे मानसिक क्षमता चाचणी. यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर पहा, मानसिक क्षमता चाचणीचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी पहिलाच घटक आहे वेगळी आकृती ओळखा. तर यामधले आपण घटक प्रश्न आज समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, वेगळी आकृती ओळखा यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर यामध्ये पहिला जो प्रश्न आहे, म्हणजे यामधले जे प्रकार आहेत वेगळी आकृती ओळखण्यामध्ये, समान अक्षरावरून वेगळी आकृती ओळखणे म्हणजे समान अक्षर. तर पहा, समान अक्षराचा विचार केला तर तुम्हाला 4 पर्याय दिले जातात आणि 4 पर्यायामध्ये इंग्रजीचे सारखे अक्षर असलेलं पहा, या ठिकाणी आहे JMN, या ठिकाणी NMJ, JMN, या ठिकाणी हे W आहे. लक्षात घ्या, कन्फ्युजन कसं होतं आपल्याला. NJM म्हणजे या ठिकाणी NJM आहे, या ठिकाणी पण NJM आहे आणि या ठिकाणी पण NJM आहे, म्हणजे या ठिकाणी वेगळा आहे C. तर हा एक प्रश्न प्रकार परीक्षेमध्ये नक्की असू शकतो. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. यानंतर आपण दुसरा प्रकार पाहूयात. दुसरा प्रकार आहे आकृत्यातील बाजूंची संख्या. बाजूंची संख्या किती आहे यावरून सुद्धा आपल्याला या ठिकाणी वेगळा ओळखता येतो. तर या ठिकाणी पहा, त्रिकोण, चौकोन यामधल्या 2 आकृत्या गृहीत धरायच्यात. हा बाहेरचा बॉक्स आहे. त्रिकोण, चौकोन, चौकोन, पंचकोन, 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 पंचकोन आणि षटकोन. म्हणजे या ठिकाणी काय झाले पहा, मधल्या आकृतीला 3 बाजू आहेत, बाहेरच्या आकृतीला 4 बाजू. या ठिकाणी मधल्या आकृतीला 4, बाहेरच्या 5, मधल्या 5, बाहेरची पण 5, आतील 5, बाहेरील 6. म्हणजे आकृती A, B आणि D मध्ये या ठिकाणी स्पष्टीकरण पाहूयात आपण. आकृत्यांची बाजूंची संख्या आतील आकृतीच्या बाजूच्या संख्येपेक्षा 1 ने जास्त आहे. पर्याय C मध्ये आतील व बाहेरील बाजूंची संख्या समानच आहे आणि म्हणून वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक C. म्हणजे जेव्हा तुम्हाला हे क्लिक होतं की या ठिकाणी बाजूंच्या संख्येवरून आपल्याला वेगळं ओळखायचं आहे, तर तुमचा हा प्रश्न चुकणार नाही. यानंतर पुढील प्रकार, यानंतर बाणांच्या दिशावरून आकृती वेगळी ओळखणे. म्हणजे आकृतीमध्ये पहा, 2 वर्तुळ आहेत, बाणांची दिशा बाहेर आहे, 2 वर्तुळ बाणाची दिशा बाहेर, 2 वर्तुळ बाणाची दिशा आत, 2 वर्तुळ बाणाची दिशा बाहेर. म्हणजे आकृतीमध्ये लहानसे बाण दिलेले जातात किंवा रेषा असतात. यावरून आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी प्रत्येकाचा बाण बाहेर आहे, इथं पण बाहेर आहे आणि इथं पण बाहेर आहे, म्हणजे वेगळा आहे पर्याय C. यानंतर पुढील चौथा प्रकार आहे. यामध्ये समान आकृतीमध्ये म्हणजे वेगळी आकृती आपल्याला ओळखायची असते. तर यामधला चौथा प्रकार आहे आकृतीच्या आकारावरून वेगळी आकृती. म्हणजे आकृतीचा आकार कसा आहे यावरून सुद्धा. तर या ठिकाणी पहा, हा एक त्रिकोण दिलेला आहे, या ठिकाणी एक त्रिकोण आहे, त्रिकोण, त्रिकोण, तिन्ही त्रिकोण आहेत, परंतु हा आहे लघुकोण, हा आहे काटकोण, हा आहे लघुकोण, हा आहे लघुकोण, म्हणजे वेगळा आहे पर्याय क्रमांक B. तर हे प्रकार जोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाहीत, म्हणजे विद्यार्थ्याला लक्षात येत नाही की बाबा या आकृतीमध्ये कोणतं वेगळं आहे आणि ओळखायचं कसं किंवा कोणत्या मेथडने जायचं. तर आतापर्यंत आपण 4 प्रकार पाहिले. आता पाहूयात आपण 5वा प्रकार. 5वा प्रकार आहे 2 आकृतीचा सहसंबंध करून वेगळी आकृती ओळखणे. म्हणजे 2 आकृतीचा सहसंबंध पहा, वर्तुळ बाहेर त्रिकोण आहे, वर्तुळ बाहेर चौकोन आहे, वर्तुळ बाहेर पंचकोन आहे आणि या ठिकाणी त्रिकोण बाहेरून वर्तुळ आहे. म्हणजे पहिल्या 3 आकृतीमध्ये वर्तुळ हे आतील आकृती आहे, म्हणून या ठिकाणी वेगळा आहे पर्याय क्रमांक 4. तर हा फरक आपल्याला लक्षात येतो. आणि हे केव्हा लक्षात येतं, जर विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या प्रश्नांचा सराव झाला असेल किंवा सर्व प्रकारचे प्रश्नांचं स्वरूप लक्षात आलं असेल तरच हे प्रश्न सोडवता येतात. तर या मार्गदर्शिकेमध्ये
प्रत्येक घटकावर या प्रकारचे प्रश्न प्रकार दिलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्याला लवकर समजणं सोपं जाईल. यानंतर 6वा प्रकार आहे आकृतीतील घटक वेगळे असणे. आता आकृतीतील घटक वेगळे असणे म्हणजे काय, तर या प्रकारामध्ये घटकांचे बारीक निरीक्षण केल्यास वेगळी आकृती लक्षात येईल. तर या ठिकाणी वेगळं पण काय आहे पाहूयात. पहिल्या आकृतीमध्ये भागाकाराचं चिन्ह आहे, गुणाकाराचं चिन्ह, वजाचं चिन्ह, अधिकचं चिन्ह. दुसऱ्या आकृतीमध्ये गुणाकार आहे, भागाकार आहे, अधिक आहे, वजा आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये अधिक आहे, वजा आहे, भागाकार आहे, गुणाकार आहे. चौथ्या आकृतीमध्ये भागिले आहे, अधिक आहे, गुणिले आहे, अधिक आहे. म्हणजे पहा, या ठिकाणी 4 चिन्ह आहेत, या ठिकाणीही 4 आहेत, या ठिकाणीही 4 आहेत, पण या ठिकाणी अधिकचं चिन्ह 2 वेळेस आलेलं आहे, म्हणून वेगळा आहे पर्याय डी. तर ही थीम लक्षात आली आहे पाहिजे. विद्यार्थ्यांनी एका विशिष्ट विचाराने जर लवकर त्या प्रश्नाकडे गेले तर अगदी सेकंदामध्ये हे प्रश्न विद्यार्थी सोडवू शकतात. यानंतर 7वा प्रकार आहे सममिती अक्षावरून आकृती ओळखा. म्हणजे सममिती अक्ष किती आहेत, तर सममिती अक्षावरून आपल्याला आकृती ओळखायची. म्हणजे एखाद्या आकृतीला सममिती आहे, म्हणजे आता या ठिकाणी पहा लेटर्स दिलेले आहेत HMAD. तर या ठिकाणी हा सममिती अक्ष होतो, म्हणजे या आकृतीचे 2 समान भाग होतात, परंतु डीचा असं होत नाही, म्हणून या ठिकाणी वेगळी आकृती आहे पर्याय डी. यानंतर घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे एकच आकृती असते, ती आकृती फिरवून ठेवलेली असते. पहा या ठिकाणी हा त्रिकोण आहे, वरच्या दिशेला बाण दिलाय, त्रिकोण आहे, बाण दिलाय, त्रिकोण आहे, बाण दिलाय, त्रिकोण आहे, बाण दिलाय. तर पहा या आकृत्यांचं जर आपण वैशिष्ट्यपूर्ण निरीक्षण केलं तर आता सर्वच आकृत्या समजा आपण बाण वरच्या दिशेने घेतले, या आकृतीचा बाण असा घेतला तर हा बाण इकडे जातो असा, म्हणजे याची दिशा इकडून आहे, याची दिशा अशी घड्याळाच्या दिशेने आहे, ही घड्याळाच्या विरुद्ध आहे. या ठिकाणी पाहिलं तर हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेनेच, हा जर बाण असा फिरवला, हा बाण जर फिरवला तर याची पण दिशा अशीच आहे. म्हणजे पहा हे घड्याळाच्या दिशेने आहे, हे विरुद्ध दिशेने आहे, हे पण विरुद्ध दिशेने आहे, हे पण विरुद्ध दिशेने आहे, म्हणजे वेगळा आहे आकृती 1. तर हा सहसंबंध आपल्याला लगेच लक्षात आला पाहिजे, किंवा या छोट्या छोट्या आयडिया आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा 9वा प्रकार वेगळी आकृती ओळखामध्ये 9वा प्रश्न प्रकार आहे बाजूंची संख्या आणि आकृती. तर बाजूंची संख्या आणि आकृतीमध्ये काय आहे पहा, या ठिकाणी चौकोन आहे आणि चौकोनाच्या बाहेर 1 2 3 4 वर्तुळ आहेत. त्रिकोण 1 2 3 वर्तुळ आहेत. पंचकोन 1 2 3 4 5 वर्तुळ आहेत. चौकोन 1 2 3 वर्तुळ आहेत. म्हणजे या ठिकाणी आकृती डी वेगळी आहे, कारण आतील आकृतीच्या बाजू जेवढ्या आहेत तेवढ्याच आकृत्या वर्तुळाच्या बाहेर दिसतात तुम्हाला. त्रिकोण 3 बाजू म्हणून 3 वर्तुळ, पंचकोन 5 बाजू म्हणून 5 वर्तुळ, या ठिकाणी चौकोन 4 बाजू म्हणजे 4 वर्तुळ असायला पाहिजेत, 3च वर्तुळ आहेत. यावरून तुम्हाला लक्षात येतं की वेगळी आकृती पर्याय डी आहे. त्यानंतर पुढील प्रश्न प्रकार दैनंदिन जीवनातील वस्तू, म्हणजे डेली यूज, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जे आपल्याला वेगवेगळ्या वस्तू पाहायला मिळतात. तर या ठिकाणी दैनंदिन जीवनातील उदाहरणामध्ये कान, डोळा, पाय आणि नाक. तर वेगळं काय आहे हे जर आपल्याला शोधायचं असेल तर या ठिकाणी कान, नाक, डोळे हे चेहऱ्यावरचे अवयव आहेत, परंतु पाय हा वेगळा आहे, म्हणून पर्याय सी. त्यानंतर 11वा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न प्रकार समान छायांकित भाग करणे. म्हणजे या ठिकाणी पहा एका आकृतीचे भाग दिलेले आहेत, या ठिकाणी 1 2 3 भाग रंगवलेले आहेत, या ठिकाणी 1 2 3 भाग रंगवलेत, या ठिकाणी 1 आणि 2च रंगवलाय, 1 2 3 रंगवलेत, म्हणजे 3 भाग 3 भाग 3 भाग वेगळा आहे, पर्याय क्रमांक सी. तर आपल्या या मार्गदर्शिकेमध्ये प्रत्येक चॅप्टरवर असे प्रश्न प्रकार दिलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना अचूक आणि लवकर उत्तरापर्यंत पोहोचता येतं. तर याच प्रश्न प्रकारावर एकूण 50 प्रश्न या ठिकाणी सरावासाठी दिलेले आहेत. जर आपण ही मार्गदर्शिका घेतली नसेल तर आजच खरेदी करा आणि विद्यार्थ्याची मानसिक क्षमतेची 40 पैकी 40 मार्क घेण्याची तयारी सहज होऊन जाईल. तर या ठिकाणी सरावासाठी
एकूण 50 प्रश्न आपण या चॅप्टरवर दिलेले आहेत. सरावासाठी एकूण 50 प्रश्न. तर या ठिकाणी पहा, सरावासाठी तुम्हाला भरपूर अशी प्रश्न आहेत. तर या ठिकाणी प्रत्येक प्रश्न घेणं शक्य नाही, त्यामुळे आपण फक्त प्रश्न प्रकार घेतोय, म्हणजे विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवताना आयडिया आली पाहिजे. जर तुम्हाला आवश्यकता असेल तर हा प्रश्नसंच ही मार्गदर्शिका आहे. प्रश्नसंच सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर ही मार्गदर्शिका आपण घरपोच मागवू शकतात. महाराष्ट्रामध्ये आपण कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहत असाल तर ही मार्गदर्शिका आपणास घरपोच मागवता येते. तर याच प्रकरणामध्ये हे 50 प्रश्न तुम्हाला सोडवायला दिलेले आहेत सरावासाठी. त्याचबरोबर याच प्रकरणावर परीक्षेत विचारलेली प्रश्न म्हणजे 50 प्रश्न आतापर्यंत मागील 10 वर्षातील 10 वर्षातील आकृत्या दिलेल्या आहेत. कारण नवोदय परीक्षा जेव्हा पाठीमागच्या त्यांना आकृत्या किती जरी काढल्या तरी पाठीमागच्या काहीतरी आकृत्या रिपीट होतच असतात. म्हणून या ठिकाणी पहा, आता एक पहिला प्रकार आपण लक्षात घेऊयात. त्रिकोण, त्रिकोणाच्या बाहेर चौकोन दिलेला आहे, चौकोनाच्या बाहेर त्रिकोण आहे, चौकोनाच्या बाहेर पंचकोन आहे, पंचकोनाच्या बाहेर षटकोन आहे. आणि हा प्रश्न केव्हा विचारला होता हे पण आपण समजून घेऊयात. तर हा प्रश्न विचारला होता नवोदय प्रवेश परीक्षा 2011. म्हणजे हेच प्रश्न आता आपण जो प्रश्न प्रकार पाहिला त्यामध्ये आकृत्यांची बाजूंची संख्या यावरचा आहे. त्रिकोण 3 बाजू 4 बाजू. या ठिकाणी मात्र 4 बाजू बाहेरच्या 3 आहेत, आतील 4 बाहेरच्या 5 आहेत, आतील 5 बाहेरच्या 6 आहेत. म्हणजे वेगळा आहे पर्याय क्रमांक बी. आणि प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी गोल करायला पण तुम्हाला विद्यार्थ्यांना सिस्पेन्शनला वगैरे जर आपण हे केलं तर आपला या ठिकाणी गोल करण्याचा सुद्धा सराव होऊ शकतो. यानंतर पहा, छोटा आहेत, त्याच्यापेक्षा छोटा आहेत, त्याच्यापेक्षा छोटा आहेत. या ठिकाणी 3 समान आहेत, इथं मात्र मोठा, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान. म्हणजे या ठिकाणी पहा 3 समान आकृत्या, परंतु त्यांचा आकार लहान होत गेलाय. या ठिकाणी पण लहान होत गेलाय, या ठिकाणी पण लहान होत गेलाय. म्हणजे या ठिकाणी 3 समान आहेत, म्हणून वेगळा आहे बी, पर्याय बी. तर विद्यार्थ्याच्या सोयीसाठी आपल्याला लगेच सराव पण करता येतो या ठिकाणी गोल करण्याचा. यानंतर पहा, वर्तुळात वर्तुळ, त्रिकोणात चौकोन, त्रिकोणात त्रिकोण, चौकोनात छोटा चौकोन. म्हणजे वर्तुळात वर्तुळच दिलाय, भरीव वर्तुळ आहे. त्रिकोणामध्ये चौकोन भरीव आहे, त्रिकोणात त्रिकोण आहे, चौकोनात चौकोन आहे, वेगळा आहे बी. त्रिकोणात चौकोन म्हणजे पर्याय बी. त्यानंतर पहा, 2 समांतर रेषा आहेत, 2 समांतर रेषा आहेत, 2 समांतर आणि एकमेकीला छेदणाऱ्या रेषा आहेत. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय डी. त्यानंतर 2 रेषा एकमेकांना क्रॉस केलेत. या ठिकाणी एकच रेषा आहे, 3 रेषा आहेत. इथं मात्र 3 आणि 4 आहेत. म्हणजे या ठिकाणी समान रेषा आहेत, लक्षात घ्या. एकमेकींना छेदणाऱ्या 2 2, 1 1, 3 3. इथं मात्र 3 4 आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय डी. यानंतर पुढील प्रश्न, या ठिकाणी बंदिस्त आकृती आहे पंचकोनाची. या ठिकाणी 2 रेषा आहेत, बंदिस्त आकृती चौकोन, बंदिस्त आकृती त्रिकोण, वेगळा आहे पर्याय बी. तर या पद्धतीने एकूण मागील 10 वर्षातले तुम्हाला सरावासाठी 50 प्रश्न दिलेले आहेत. हे आहेत 2012 मध्ये आलेले प्रश्न. त्यानंतर 2013 मधील प्रश्न, 2014 नवोदय प्रवेश परीक्षा, त्याचबरोबर 2015 नवोदय प्रवेश परीक्षा, 2016, 2017, 2018, 2019 असे एकूण 50 प्रश्न. म्हणजेच मानसिक क्षमता चाचणी या पाठामध्ये सरावासाठी 50 प्रश्न, सरावासाठी 50 अधिक परीक्षेत आलेले 50 प्रश्न, एकूण 100 आकृत्या तुम्हाला सरावासाठी मिळणार आहेत. म्हणजे सर्व प्रकारच्या आकृत्यांचा सराव 100% होणार आहे. त्यामुळे आजच आपण ही मार्गदर्शिका, जवाहर नवोदय विद्यालय मार्गदर्शिका, जीनियस मॅथ पब्लिकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, मार्गदर्शिकेचं मुखपृष्ठ पाहून घ्या. या ठिकाणी आपलं यूट्यूब चॅनल पण आहे जीनियस मॅथ, ज्यावर आपण हा व्हिडिओ पाहत आहात. जवाहर नवोदय विद्यालय मार्गदर्शिका. दुकानात गेल्यानंतर जीनियस मॅथ पब्लिकेशन ची मार्गदर्शिका हवी अशी मागणी करा. जीनियस मॅथ पब्लिकेशन किंवा प्रवीण बनकर
जर दुकानदाराकडे उपलब्ध नसेल तर त्यांना आपला व्हॉट्सअप नंबर द्या, ते मागणी करून घेतील 8856 046 142 किंवा तुम्ही सुद्धा घरपोच मागणी करू शकतात. गुगल पे किंवा फोनपेला 250 रुपये पेमेंट करून आपला व्हॉट्सअपवर ॲड्रेस सेंड करा. तुम्हाला सुद्धा ही मार्गदर्शिका घरपोच मिळू शकते. अगदी आपण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही खेडेगावामध्ये राहत असाल तर तुम्ही ही मार्गदर्शिका घरपोच मागवू शकतात किंवा आपल्या जवळच्या दुकानदाराला मागणी करायला लावू शकतात या नंबरवरून. तर आज आपण मानसिक क्षमता या चाचणीमध्ये समान आकृती ओळखा हा पहिला घटक पाहिलेला आहे आणि दररोज एक घटकांचा आपण या ठिकाणी मार्गदर्शन घेणार आहोत. म्हणजे प्रत्येक प्रकार आपल्याला लक्षात येतील आणि आपण मानसिक क्षमता चाचणीचे 40 पैकी 40 मार्क घेऊ शकता. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण नवीन व्हिडिओ आलेल्या तुम्हाला पाहायला मिळेल आणि अगदी 10 दिवसामध्ये 40 गुणाची तुमची तयारी होऊन जाईल. चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर गणिताचे 10 वर्षाचे स्पष्टीकरण याच चॅनलवर उपलब्ध आहेत, तुम्ही ते सुद्धा पाहू शकतात. भेटूया लवकरच पुढील पाठासह. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.